हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी तुम्हाला दिसत असेल मी केस उडवून का व्लॉग स्टार्ट केला आहे. सो या दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी माय हेअर केअर रुटीन. थंबनेलवरून तर कळालंच असेल. सो दिस वॉज अन मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ, कारण मला बरेच जण विचारत असतात, असे युजली जे ओळखीचे आहेत ते सुद्धा, आणि इंस्टाग्राम आणि आता तर यूट्यूबवर पण कमेंट्स आलेले मला गेल्या व्हिडिओमध्ये की तुमचं हेअर केअर रुटीन शेअर करा. सो आय थॉट ऑफ वाय नॉट लेट शेअर माय हेअर केअर रुटीन, कारण की सगळ्यांनाच माझे हेअर्स खूप आवडतात. खूप जण मला कॉम्प्लिमेंट पण करतात. बस झाला आता माझी स्वतःची तारीफ. पण या आय एम गोइंग टू शेअर माय हेअर केअर रुटीन टुडे. काही टिप्स मी सांगेन, ते फक्त फॉलो करायचे. फ्रीझीनेस, डॅन्ड्रफ आणि हेअरफॉल आणि ड्राय हेअर्स, जे टिप्सला ड्राय होतात त्याबद्दल तर मी नक्कीच सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. सो पूर्ण शेवटपर्यंत वॉच करा. सो मी काल हेअर ऑइल काल केलं आहे. सो कसे स्टेप्स फॉलो केले, कोणतं हेअर ऑइल वापरलं आणि काय काय यूज केलं, सो ते सगळं मी सांगणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. या व्लॉगमध्ये मी सांगणार आहे मी काय काय यूज करते माझ्या हेअर्सवर. आणि हो, मोस्टली मी जे काही यूज करते ते सगळे होममेड प्रोडक्ट्सच आहेत. मी काय असं वेगळे प्रोडक्ट्स किंवा सिरम वगैरे असे कॉस्मॅटिक असे यूज नाही करत. आज जे काय मी दाखवणार आहे ते सगळे मी स्वतः यूज करते, तेच फक्त दिसतील. कोणतेही प्रोडक्ट स्पॉन्सर्ड नाही आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो फर्स्ट ऑफ ऑल, आज आहे सॅटर्डे नाईट आणि मी एव्हरी वीकच्या सॅटर्डेला मोस्टली मी हेअर ऑइलिंग करते. सो हेअर ऑइलिंगमध्ये मी हे हेअर ऑइल बनवूनच ठेवलं आहे. सो ह्यामध्ये हे कसं बनवलं मी ते सांग. त्याच्यामध्ये आहे तेल घ्यायचं आपल्या कढाईमध्ये. तेलामध्ये मेथीचे दाणे आणि कढीपत्ता, करी लिव्स, आणि त्याच्यामध्ये आहे ॲलोवेरा, जे ॲलोवेराचा पल्प असतो, जो घरचा रेग्युलर हा ॲलोवेरा यूज केला तरी चालतो, मी हाच यूज केला. ह्याच्यामधला जो गर असतो आतमधला पल्प, तो त्याच्यामध्ये हे करायचा, आणि थोडासा ऑनियन, ते पण हेअर ग्रोथसाठी. आपल्या नॉर्मल पॅराशूट ऑइलमध्ये हे सगळं केलं आहे मी, आणि हे उकळून घ्यायचं. जोपर्यंत असा कलर होत नाही, ऑइलचा असा कलर होत नाही तोपर्यंत ते उकळून. ह्याच्यामध्ये थोडं मी एरंडेल तेल म्हणून मिळतं, आपल्या मेडिकलमध्ये सुद्धा मिळतं, त्याला कदाचित कस्टर ऑइल पण म्हणतात. सो हे तुम्ही असं बनवून ठेवू शकता. सो मी अप्लाय करून दाखवते. हे नॉझल तुम्हाला मिशोवर पण मिळू शकतात, लोकली पण मिळू शकतात. हे मोस्टली मी यूज करते, कारण आपण असं सगळीकडे अप्लाय होतं हेअर ऑइल. सो लेट्स गेट स्टार्टेड. ओके, टिप मी आहे इकडे एक, जे आमच्या नवरोबाने दिली आहे. तेल कढईत टाकायचं, म्हणजे फोडणीचं तेल नाही, पॅराशूट ऑइल. खुश. पॅराशूट ऑइलमध्ये हे सगळं बनवलं आहे. सो हे नॉझल डीप तेल जाण्यासाठी मोस्टली. सो हे माझे बघत असाल हेअर ऑलरेडी ऑइली झालेत, कारण माझे 3rd-4th डेला वॉश केल्यानंतर 3rd-4th डेला माझे असे केस होतातच. नॉर्मली हेअर ऑइली होतात स्काल्पला फक्त, कारण माझा स्काल्प खूप ऑइल सोडतो, आणि ह्या एंड्सला खूप ड्राय होतं. तुम्ही बघू शकता आत्ता पण खूप ड्राय झालेत. मी दाखवते एका वॉशमध्येच. आत्ता मी हेअर ऑइल गेल्या आठवड्यात केलं नव्हतं, त्यामुळे आत्ता जास्त ड्राय झालं, पण एका वॉशमध्येच खूप फरक पडतो, तेही मी तुम्हाला दाखवेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी असं स्कॅल्प घेतलं आहे, त्याच्यामध्ये या ऑइलचा थोडासा वास येतो, कारण ह्याच्यामध्ये ऑनियन असल्यामुळे थोडा मसाल्यासारखा येतो वास. सो यू हॅव टू बेअर इट, कारण की ऑनियनमुळे हेअर ग्रोथ चांगली होते, थिक हेअर्स येतात. त्यामुळे जर तुम्हाला ऑनियन आवडत नसेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता. फक्त मेथीदाणे, करी लिव्स आणि एरंडेल ऑइल आणि हे पॅराशूट ऑइल तेवढंच घेऊन सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि ॲलोवेरा जेल, दॅट इज मस्ट, कारण ॲलोवेरा जेलने सिल्की होतात हेअर्स. फुल चंपी केलेत, आणि एकदम मसाज करायचा सर्क्युलर मोशनमध्ये, की डीप ऑइल ते गेलं पाहिजे. आणि हो, ह्या व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे टिप्स पण देत जाईल, की मी
हेच रोज रेग्युलरली फॉलो करते. तर तुम्ही बघू शकता माझं स्कॅल्पला प्रॉपर हेअर ऑइल करून झालेलं आहे. आणि हो, वन मोर टिप, ज्यांच्या कोणाच्या डोक्यामध्ये डॅन्ड्रफ झाला असेल तर हे जे ऑइल आहे हे थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये कापूर मिक्स करायचा आणि तो फक्त स्कॅल्पला लावायचा. त्यांनी पण डॅन्ड्रफमध्ये खूप फरक पडतो. मी पण अधूनमधून, आत्ता सध्या माझ्या हेअर्समध्ये डॅन्ड्रफ नाही आहे, पण मधूनमधून झालं कधी तर मी थोडंसं ते अप्लाय करते आणि खूप फास्ट रिझल्ट आहे त्याचा. आणि वन मोर थिंग, हे जे नॉर्मल पॅराशूट ऑइल आहे ते मी घेते खाली आपल्या एंड्सला लावायचं. जास्त पण रब नाही करायचं शॅम्पू करताना सुद्धा, कारण जेवढं तुम्ही जास्त रब कराल एंड्सला, कारण ऑलरेडी स्प्लिटन्स झालेले असतात आपले नॉर्मल इकडे, तर जास्त फ्रीझी होण्याची शक्यता असते. सो ते मी पुढे सांगेलच हेअर वॉश करताना. इकडे जेव्हा हेअर ऑइल लावून घेतो त्याच्यानंतर ना मी ॲलोवेरासुद्धा लावते. दिस वन, हे कट करून घ्यायचं थोडं. ओके, ॲलोवेराचे मी असे 2 पार्ट्स कट करून घेतलेत आणि हे थोडेसे असे रब करायचे. रब केल्यानंतर ना हा जो पल्प येतो आहे तो आपल्या हेअर्सवर अप्लाय करायचा. मोस्टली एंड्सला जिथे जास्त ड्राय होतात. स्कॅल्पला लावलं तरी चालतं, फुल थंड वाटतं इकडे लावलं तरी. ह्याचं जेव्हा पल्प जाईल थोडं नॉर्मली असं नाईफने करून घ्यायचं आणि याचा पल्प निघेल. आणि हा पल्प इकडे अप्लाय करून घ्यायचा. यू कॅन सी मी फुल पल्प सगळा घेतला. तर स्कॅल्पला हेअर ऑइल आणि खाली टिप्सला ॲलोवेरा जेल अप्लाय करून घेतलं, तुम्हाला दिसत असेल. ही प्रोसेस झाल्यानंतर ना सगळ्यात इम्पॉर्टंट, आता ह्या प्रोसेसला माहीत नाही मला, काही जण नसतील करत, पण मी माझे फुल हेअर्स कोम्ब करून घेते. आता काही जण हे पण म्हणतील हेअर ऑइल केल्यानंतर नाही कोम्ब करायचे, जास्त केस तुटतील वगैरे, पण फ्रँकली स्पीकिंग मी ही स्टेप कधीही अवॉइड करत नाही. कारण जेव्हा आपण कोम्ब करतो, ही जी प्रोसेस आहे, कोम्ब केल्यानंतर ना आपण फुल स्कॅल्पला असं लावून जे कोम्ब करतो ना त्याच्यामुळे ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं इकडे. आणि सेकंड की थोडासा गुंता होतो राईट, कारण आता इकडे मी ॲलोवेरा जेल अप्लाय केलं, थोडा होतो, पण ह्यामध्ये जेवढे केस गळणार नाहीत ना त्याच्यापेक्षा जास्त केस गळणार जर तुम्ही कोम्ब नाही केले आणि तसेच वॉश केले. वॉश केल्यानंतर भरपूर केस गळतील. सो हेअर ऑइल केल्यानंतर ना थोडेसे कोम्ब करा हेअर्स आणि मग हेअर वॉश करा, खूप फरक पडेल. एकदा ट्राय करून बघा. आत्ता तुम्ही बघू शकता माझे एवढे हेअर्स जास्त दिसत पण नाहीच गळत, कारण आपण ऑलरेडी ऑइलिंग केलेलं असतं. आणि स्कॅल्पपासून असा हेअर कोम्ब करायचा. असं मसाज केल्यावरती कसं फील होतं त्या टाईपमध्ये थोडं फील होतं इकडे. विल ऑल्सो हेल्प टू डीपन युअर हेअर ऑइल इन टू द स्कॅल्प. आणि हा वाला मोठ्या जो दाताचा असतो तो कोम्ब जास्त प्रेफर करा यूज करायला, आणि कमी केस तुटतील आणि गुंता पण लगेच निघतो. सो माझं हेअर ऑइल झालेलं आहे, ॲलोवेरा जेल पण लावून झालं आहे. थोडा मसाज केल्यानंतर मी आता ह्याची ब्रेड बांधणार. आय प्रेफर नॉट टू पुट अ बन बट ब्रेड. तुम्ही बघू शकता माझे हेअर्स खूप पातळ आहेत, पण इट्स हेल्दी. आणि हे पातळ थिक वगैरे हे हेरिटेटरी पण असतं मोस्ट ऑफ. माझ्या मम्मीचे पण असेच आहेत, त्यामुळं माझेसुद्धा असेच आहेत हेअर्स. सी यू टुमॉरो मॉर्निंग. सो मी दाखवेल मी कशा प्रकारे हेअर वॉश करते, कंडिशनिंग अप्लाय करते, सिरम कोणतं अप्लाय करते,
आणि तुम्हाला रिझल्ट पण लगेच बघायला मिळेल. ही सॉफ्ट सिल्की हे जे ड्राय झालेले हेअर्स मगाशी मी तुम्हाला दाखवले, आत्ताच इतका फरक पडला आहे बघा ॲलोवेरा पल्प अप्लाय केल्यामुळे. सो उद्या वॉश केल्यानंतर अजून तुम्हाला कळेल. आणि सो गुड नाईट फॉर टुडे अँड सी यू टुमॉरो. आणि तुम्हाला बघायला मिळेल की किती इन्स्टंट फरक पडतो ते हेअर वॉश केल्यानंतर ना. मी तुम्हाला उद्या सगळं सांगेन. हेअर वॉशला शॅम्पू, कंडिशनर, हेअर सिरम मी कोणतं अप्लाय करते आणि इन्स्टंट माझे हेअर्स कसे होत आहेत, आज कसे दिसत होते ते तुम्ही पाहिलंच हेअर ऑनच्या आधी, आणि उद्या कसे दिसत आहेत. वॉल्यूम पण बराच येतो, फ्रीझीनेस अजिबात राहत नाही आणि एकदम सिल्की स्मूथ वाटतात. सो सी यू टुमॉरो. गुड नाईट. गुड मॉर्निंग. सो आज आहे नेक्स्ट डे. काल मी तुम्हाला दाखवलं हेअर ऑइलिंग आणि ओव्हरऑल मी हेअर केअर कसं करते. आणि सो आत्ता मी हेअर वॉश करून आली आहे. आणि हेअर वॉश करून आल्यानंतर ना एक मिनिट मी डिटेलमध्ये सगळं सांगते. हेअर वॉशला मी आधी यूज केला डव कंडिशनर इंटेन्स रिपेअरचा शॅम्पू. हा वालाच मी खूप वर्षांपासून यूज करते. इंटेन्स रिपेअर कधी कधी हेअरफॉल वाला पण ह्याच्यामध्ये येतो, तोसुद्धा यूज करते. सो मोस्टली इंटेन्स रिपेअरच असतो कारण की ह्यांनी जास्त स्मूथ वाटतात मला हेअर्स. आणि ह्याचंच कंडिशनर जे आहे हे दोन्ही मी यूज करते खूप वर्षांपासून. हे स्पॉन्सर्ड नाही आहे अजिबात, पण डव मी खूप वर्षांपासून यूज करते आणि मी तेच कंटिन्यू करते. आत्ता मार्केटमध्ये बरेच आलेत. एक आहे लव्ह ब्युटी अँड प्लॅनेट, त्याचे बरेच रिव्ह्यू मी ऐकलेत. सो मला तो वाला पण ट्राय करायचा आहे. सो मी नेक्स्ट जेव्हा ट्राय करेल तेव्हा त्याचा पण रिव्ह्यू नक्की देईल. सो अजून एक सांगते, टिप्स सांगते. म्हणजे मोस्टली आत्ता मी जसे हेअर बांधून ठेवलेले, टिप नंबर 1 की जे हेअर आत्ता मी जसं बांधून ठेवलं आहे, खूप जणं काय करतात की हेअर बांधतात आणि आपलं काम सगळं आवरून घेतात आणि मग वाळून झाले की मग सोडतात. की त्यांना वाटतं की असं बांधून ठेवल्यानंतर ना लवकर सुकतील किंवा सुकून जातील असं. पण जर तसं ठेवलं तर जास्त केस डॅमेज होण्याची शक्यता आहे. कारण की तुम्ही बघू शकताय बघा इकडे जसं हे जे स्ट्रँड झालेत असे एकत्र, सो तसेच ते राहतात आणि तसेच वाळतात. त्यामुळं आपले केस असे वेवीसुद्धा होतात आणि जास्त गुंता होतो. त्यामुळं जेव्हा पण हेअर वॉश करून आलात मॅक्स टू मॅक्स 5 to 10 मिनिट्स ठेवा, वाटलंच तुम्हाला काय काम असेल तर. पण मोस्टली वॉश करून झाल्यानंतर ना थोडंसं पाणी वाईप झाल्यावरती ते काढून टाका. आणि असेच एक मिनिट मी तेही दाखवते, असं हेअरमधून पाणी रिमूव्ह करा. म्हणजे गुंता पण नाही होणार आणि असे वेवी पण नाही राहत. आणि अजून एक, मी नेहमी असे करते, तर मी असे हेअर सुकवते. हे मी पाणी काढण्याचं टेक्निक आहे खरं तर. पण बरेच जण कदाचित हे फॉलो नाही करणार कारण की त्यांना वाटेल हेअर तुटतात वगैरे. पण फ्रँकली स्पीकिंग आत्ता मी खूप वर्षांपासून असंच वाळवते. आत्तासुद्धा एकसुद्धा केस नाही गळलेला इकडे. सो मला का आवडतं असं, कारण की असं जेव्हा आपण करतो एकदम स्ट्रेट हेअर सगळे आपले सुट्टे होतात आणि स्ट्रेटसुद्धा होतात. त्याच्यामुळे गुंता कमी झाल्यामुळे हेअर्स कमी हेअरफॉल होतो. जास्त हेअर्स तुटत नाहीत आणि गुंता नसल्यामुळे कोंब करतानासुद्धा केस गळत नाहीत. त्यामुळे मोस्टली मी अशीच करते. आत्ता पण तुम्ही बघू शकता काहीच गुंता नाही राहिला आहे. आणि ह्याला मी असंच ठेवून देते, वाळून देते. सो वाळून झाल्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते कसे होत आहेत हेअर. आत्ता पण तुम्ही बघू शकता खूप स्ट्रेट वाटत आहेत आत्ताच. वाळल्यानंतर एकदम ड्राय झाल्यानंतर पण असेच राहतात. थोडेसे अजून व्हॉल्यूम येतो उलट त्याला. तोपर्यंत मी टिप्स सांगते. मी सगळ्यात आधी जेव्हा हेअर वॉश केला डव शॅम्पूने, तेव्हा आता जेव्हा ऑइल करतो आपण तेव्हा इथे आणि खालती सुद्धा नॉर्मली हेअर वॉश करायचा. आणि मी नेहमी असं करते की जेव्हा शॅम्पू आपला आणि पाण्यात डायल्यूट करून मी हेअर वॉश करते,
त्यांनी कसं डिरेक्टली केमिकल अप्लाय होत नाही हेअर्सला, त्यामुळे मी ती मेथड यूज करते. म्हणजे वीकमधून मी 2 वेळा हेअर वॉश करते. एकदा वेनसडे आणि एक संडेला हेअर वॉश करते. जेव्हा सॅटर्डेला मी ऑइलिंग करून झाल्यानंतर ना संडेला हेअर वॉश करते आणि वेनसडेला मी ऑइलिंग करत नाही, तेव्हा नॉर्मल हेअर वॉश असतो. आणि जेव्हा नॉर्मल हेअर वॉश असतो तेव्हा मी फक्त इकडे शॅम्पू अप्लाय करते आणि कंडिशनर फक्त खाली टिप्सला, वरती नाही अप्लाय करत, कारण की ड्राय फक्त इकडेच होता ऑइलिंग नाही केल्यामुळे. सो वेनसडेला फक्त इकडे कंडिशनर आणि इकडे शॅम्पू. आणि संडेला ओव्हरऑल मी शॅम्पूने आधी वॉश करून झाल्यानंतर ना घे ना, घे. नाही मिळणार, मी नाही उठून देणार माझी कॉफी. घे पी. ह्या 2-3 टिप्स आहेत ज्या मी फॉलो करते. एकतर हेअर वॉशची ती टेक्निक. सेकंड, टॉवेल जास्त वेळ केसांना वेट केसांवर ठेवायचा नाही, त्यांनी जास्त गुंता होतो. सेकंड ही वाली, जेव्हा माझे हेअर्स असे मला वाटत आहेत की आता सुकलेत थोडेफार, तेव्हा मग मी कोंब करते. कारण की कोंब केल्यानंतर ना ऑलरेडी माझे सुट्टे झालेलेच आहेत, पण जितका पण थोडाफार राहिलेला असतो गुंता तो पण निघून जातो. सो दिस इज वॉट आय फॉलो. हां, मी अजिबात ह्याला हीट अप्लाय करत नाही. फक्त जेव्हा कधी हेअरस्टाईल करायची असेल वगैरे तेव्हाच ब्लो ड्राय असतं. नाहीतर मी मोस्टली अजिबात, एकदम रेअरली ते पण अजिबात ड्रायरनी वगैरे हेअर ड्राय करत नाही. कारण की फ्रँकली स्पीकिंग ड्रायरनी सारखं हीट अप्लाय होऊन जास्त डॅमेज होतात केस. मी आधी ड्रायरनी करायचे, माझे खूप ड्राय झालेले तेव्हा. आधी माझे खूप अजिबातच ड्राय नव्हते, ते करून करून जास्त ड्राय झाले. सो दिस इज वॉट आय फॉलो नाव. तुम्ही बघू शकता किती सिल्की वाटत आहेत. अजून वेटच आहेत तरीसुद्धा. जे हेअर कोंब करून घेते, तुम्ही बघू शकता अजिबात गुंता नाही निघत आहे. म्हणजे गुंता होत नाही आहे आणि हेअर्ससुद्धा नाही निघत आहेत एकसुद्धा. हा एकच निघाला, दिसत नसेल. सो आता मी पूर्ण कोंब करून घेतलेत. मी अप्लाय करणार आहे सिरम. सो मी हे वाला लिव्हॉन सिरम अप्लाय करते. सो लिव्हॉनसुद्धा मी खूप वर्षांपासून यूज करते, आत्ता नाही वापरत आहे. सो हे 2 पंप घेते इतकं. आणि हे सिरमसुद्धा जेव्हा ऑइल करेल मी, हेअर ऑइल करेल ना, त्या टाईमला मी जास्त नाही यूज करत, कारण ऑलरेडी मॉइश्चर असतं ऑइलमुळे. जेव्हा मी ऑइलिंग नाही करत आणि असेच हेअर वॉश करते तेव्हा जास्त अप्लाय करावं लागतं, ते पण खाली टिप्सला. कारण तुम्ही बघू शकता फ्रीझी तर झालेच नाही आहेत अजिबात, पण जस्ट फॉर प्रोटेक्शन मी खाली अप्लाय करते, कारण खालीच जास्त ड्राय होतात, वरती तर थोडं पण अप्लाय नाही केलं मी. सो इकडे किती सिल्की आणि स्मूथ दिसत असतील. आणि हे सुद्धा हे अजून वेटच आहेत खाली, तरीसुद्धा ते नाही फ्रीझी होत. वेट असं थोड्या वेळाने मी वाळल्यावर, पूर्ण ड्राय झाल्यावर पण दाखवेल, पण नाही होत. त्यांचं कुणाचे एकदम जास्तच ड्राय असतील तर त्यांनी लिव्हॉनच्या ऐवजी अजून एक सिरम आहे लॉरियलचं एक्स्ट्राऑर्डिनरी ऑइल म्हणून, मी इकडे पॉपअप करेल त्याची इमेज. मी ते सुद्धा यूज करून बघितलं आहे. म्हणजे लग्नानंतरनं मधल्या काळात जेव्हा जास्त माझ्या केसांवरती हेअरस्टाईल वगैरे अप्लाय होत होत्या तेव्हा जास्त ड्राय होत होतं आणि लग्नाच्या टाईमला मला अजिबात केअर घ्यायला टाईम मिळत नव्हता, तेव्हा भरपूर ड्राय झालेले इथले खालचे. सो मी ते अप्लाय करून बघितलेलं, ते पण म्हणजे ते जास्त जेव्हा ड्राय होतील ना तेव्हा जास्त युजफुल आहे. पण आत्ता नॉर्मल रेग्युलर यूजला लिव्हॉन इज द बेस्ट.
कारण ते थोडंसं कॉस्टली पण जातं लिव्हॉनपेक्षा. सो ते रेग्युलर न यूज करण्यापेक्षा जेव्हा जास्त ड्राय होतील तेव्हा ते यूज केलेलं जास्त प्रेफरेबल पडेल. हॅलो. सो माझे फुल ड्राय झालेत आत्ता हेअर्स. तुम्ही बघू शकता बाउन्स, व्हॉल्यूमसुद्धा तुम्ही बघू शकता आणि जवळून मी दाखवते. शायनी पण वाटत आहेत हेअर्स आणि सिल्कीसुद्धा. व्हॉल्यूम पण भरपूर आला आहे, यू कॅन सी. हां, वन मोर टिप. काही जण वाढवायच्या नादात ट्रिम करत नाहीत खालून. सो तसं करू नका. एव्हरी 3-4 मंथ्स या फिर 5 मंथ्सला तरी ॲटलिस्ट हेअरकट पाहिजे. मोस्टली 3 महिन्यानंतरनं खाली ट्रिम केलं पाहिजे, जे स्प्लिटन्स असतात आपले ते. सो तरच हेअर्स चांगले राहतात आणि ग्रोथ पण होते. नाहीतर मग भरपूर ड्राय होऊन जातात स्प्लिटन्स तसेच ठेवले आपण तर. सो दिस आर माय हेअर्स फॉर नाव. आणि हो, काही जणांना वाटायचं मी मेहंदी वगैरे अप्लाय करते वगैरे. तसलं काही नाही. मी कधीच मेहंदी नाही अप्लाय केली आहे माझ्या हेअर्सवरती. दिस इज माय नॅचरल हेअर्स. आणि हां, पण मी हेअर कलर केलेला, हे तुम्हाला खाली दिसत असेल. हे जे आहे तो हायलाईट्स आहेत माझे. ते आत्ता मी इथून हायलाईट्स केलेले, ते आता इकडे आलेत वाढून आणि हे कटिंगमध्ये गेलेत. सो मेहंदी नाही कधी अप्लाय केली, हायलाईट्सच केलं आहेत. पण हायलाईट्समुळेच ड्राय झालेले थोडे, पण इतके पण नाही झाले. हेअर केअर जेव्हा आपण ठेवतो प्रॉपर तर हायलाईट्स केले तरी काही डॅमेज होत नाहीत हेअर्स. माझे 3-4 टाईम्स मी हायलाईट्स झालं आहे माझं करून, वेगवेगळे कलर्स. सो काही डॅमेज नाही होत. थोडे ड्राय होतात पण ते प्रॉपर हेअर केअर ठेवलं तर त्याचा पण काही इफेक्ट नाही पडत. सो या, दिस इज फॉर द डे. आणि माझा हेअर केअर रुटीन तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला सांगा कमेंटमध्ये. आणि अजून कोणत्या व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तेही नक्की सांगा. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू सो मच. बाय बाय.